सांगली महापालिका निवडणुकीत उमेदवारी डावलल्याचं कळताच उषाताई पवारांनी लिहिलं मुख्यमंत्री पालकमंत्री यांना रक्तानं पत्र। लाडक्या बहिणीला पक्षाच्या वरिष्ठांकडून न्याय मिळेल असा आत्मविश्वास। सांगली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपकडून उमेदवारी डावलल्याची चर्चा जोर धरत असताना व काही पक्षातील ज्येष्ठ मंडळी फक्त गुन्हेगाराच्या आईला, जिला लिहिता वाचता येत नाही अशा व्यक्तीला पुढे करून कुठलंही सामाजिक काम नसताना, भाजपाची साधी सदस्य नसताना थेट तिकीट देत असल्याचं काही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडून कळाल्यानंतर भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष उषा पवार झाल्या आक्रमक। पक्षाशी थेट संवाद न मिळाल्यानं आणि प्रभागात उमेदवारी डावलल्याची चर्चा जोर धरत असल्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणीच्या पक्षातील अन्यायाविरोधात स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलं असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देणार आहेत। उषा पवार हे सांगली महापालिकेत अनेक वेळा नगरसेविका आणि 2 वेळा सभापती म्हणून काम करत होत्या। प्रभाग 19 मध्ये त्यांनी रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, महिला सक्षमीकरण उपक्रम आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्यानं विकास कामं राबवलीत। उषा पवार म्हणाल्या, प्रभागात उमेदवारी डावलल्याची चर्चा जोर धरतेय। काही पक्षातले श्रेष्ठी हे एका अशा महिलेला तिकीट देण्याच्या प्रयत्नात आहेत ज्याच्या मुलगा गुन्हेगारीच्या जोरावर हे तिकीट घेऊ पाहतोय। भाजपच्या सर्वेत मी आघाडीवर होते, जनतेत माझा स्वीकार जास्त होता, तरीही माझा विचार होत नाही। पक्षातील अन्याय दूर व्हावा यासाठी मी लाडक्या बहिणीच्या न्यायासाठी स्वतःच्या रक्ताने पत्र मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना देणार आहे। मला पूर्ण विश्वास आहे की पक्षाचे वरिष्ठ नक्कीच विचार करतील आणि लाडक्या बहिणीला न्याय देतील। उषा पवार यांच्या अनुभव, निष्ठा आणि जनसंपर्काच्या जोरावर प्रभागात प्रभावी असलेल्या मागणीनं आता सांगलीच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू निर्माण केले आहेत। कार्यकर्ते आणि नागरिक या घटनेवर तातडीच्या निर्णयाची अपेक्षा व्यक्त करतायत। मी उषा अशोक पवार, वॉर्ड नंबर 19 मधून इच्छुक होते। मी गेले 10 वर्ष महिला मोर्चाची उपाध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर मी 4 वेळा नगरसेविका होते, 2 वेळा सभापती होते। प्रशासकीय कामांचा अनुभव असताना एका मुलाच्या आईला आणि त्याच्या घरातल्या व्यक्तीला तिकीट दिलं गेलं जातंय आणि तो माझ्यावर अन्याय झाला आहे आणि हा अन्याय मी सहन करू शकत नाही, म्हणून मी माझ्या स्वतःच्या रक्ताने हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हे मी पत्र लिहिले आहे। त्यांनी माझा योग्य विचार करावा व मला न्याय द्यावा।